नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन यूट्यूब सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे आजचा दिवस माझा. आज मी कामानिमित्ताने इथे अप्पर वेस्ट साईड मॅनहॅटनमध्ये आलो होतो. तर विचार केला की काम झालं आहे तर थोडंफार सेंट्रल पार्कमध्ये चालायला जावं, वॉक करावा. वेदर खूप चांगला आहे. सो त्याआधी पण आपल्याला थोडं कॉफी ब्रेक घ्यायचा आहे. इथे जवळच अप्पर वेस्ट साईडमध्ये एक कॉफी शॉप आहे, इर्विंग फार्म त्याचं नाव आहे. मी रिव्ह्यूज वगैरे वाचले, खूप चांगले रिव्ह्यूज आहेत आणि खूप चांगलं कॉफी शॉप आहे असं म्हणतात. सो आपण आज ट्राय आउट करणार आहोत. मला पर्सनली तर कॅपिचिनोज आणि फ्रॅपिचिनोज आवडतात. मी स्वतः पहिल्यांदा व्हिजिट करतो आहे. सो बघूया. सुंदर आहे. Yes, I did that this morning. सो आपण कॉफी घेतलेली आहे इर्विंग फार्ममधून. मस्त क्रीमी कॉफी आहे. एक कॅपिचिनो घेतली आहे मी. मला पर्सनली स्वतःला क्रीमी कॉफी खूप आवडतात आणि छान आहे, बघू शकता आपण. आणि आपण आता निघालो आहोत ऑन द वे टू सेंट्रल पार्क. फर्स्ट काय मी केला नाही ॲक्च्युली, ते सगळे बेकरी आयटम्स होते आणि मला दिवसाची सुरुवात गोड पदार्थाने करायला आवडत नाही. काय सँडविच वगैरे असतं तर गोष्ट वेगळी होती, पण कुकीज आणि डोनट्स म्हणा किंवा केक, इथे मेजॉरिटी अमेरिकेत बरीचशी लोक नाश्ता म्हणून तेच खातात. पण मला पर्सनली काय आवडत नाही. मला तिखट पदार्थ आवडतात सकाळी सकाळी नाश्त्याला म्हणा किंवा युजली खायचे असतील तर. सो ब्रेकफास्ट सध्या ते काय केलं नाही. बघूया आता दुसरा कोणतरी स्पॉट शोधतो इथे आणि काहीतरी खाऊन घेतो. आता आपण जाऊया सेंट्रल पार्क. सेंट्रल पार्कच्या इथे. सो आपण आता आज आय गेस मॅरेथॉन होती न्यूयॉर्क सिटीमध्ये, मिनी मॅरेथॉन. आणि हे अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री आहे सेंट्रल पार्कमध्ये. बाजूला लोकेटेड आहे. त्याच्या पूर्ण बघू शकता की रस्ता पूर्ण मॅरेथॉनसाठी खाली केला होता. आता युजली न्यूयॉर्क आणि मुंबई हे सेमच आहे. रस्त्यावर नेहमी ट्रॅफिक, गाड्या तुम्हाला दिसतातच. हे इथे ह्या साईडला म्युझियम आहे, अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. आणि ह्या बाजूला हे सेंट्रल पार्क. सेंट्रल पार्कचा थोडासा भाग आहे. सेंट्रल पार्क तसं बघायला गेलात तर प्रचंड मोठा आहे. 59 स्ट्रीटपासून ते 110 स्ट्रीटपर्यंत लेंथमध्ये आणि विथमध्ये पण बराच मोठा पार्क आहे. तुम्ही मॅपमध्ये बघाल तुम्हाला समजून येईल. हे थोडं रेस्टोरेशनचं काम चाललं आहे म्युझियमचं, बघू शकता. आज खरंच खूप वेदर चांगला आहे, त्यामुळे फार उत्तम दिवस म्हणावा लागेल की आपण आज आलो सेंट्रल पार्कमध्ये फिरायला. आपण आता पोहोचलो आहोत सेंट्रल पार्कच्या इथे, म्हणजे बाजूनेच चालत आहोत. पण आपल्याला एका फाउंटनच्या इथे जायचं आहे. अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री जसं मी दाखवलं. आज आपल्याला काय आत जाता येणार नाही, पण पुढच्या वेळी नक्कीच मी आतूनसुद्धा दाखवीन आणि व्हिडिओ बनवीन. अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री फार सुंदर आहे. आणि ज्या पद्धतीने ते म्युझियम आणि ते आर्टिफॅक्ट्स किंवा बाकीच्या गोष्टी ठेवल्या आहेत बघण्यासारख्या आहेत. आता आपण थोडं घाई गडबडीत असल्यामुळे आपण पुढे एका फाउंटनच्या इथे सेंट्रल पार्कच्या आतमध्ये जाऊया. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे न्यूयॉर्क सिटीमध्ये न्यूयॉर्कची बास्केटबॉल टीम आहे, न्यूयॉर्क निक्स म्हणून. ती पहिला गेम जिंकली आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की झेंडे घेऊन लोक फिरत आहेत मॅरेथॉनच्या इथे.
बऱ्याच वर्षांनी ती फायनल येऊन म्हणजे बास्केटबॉल टीम जिंकली आहे, त्यामुळे तो आनंद वेगळा आहे. आणि रस्त्यावर उतरून लोक फार मोठ्या सेलिब्रेशन चालू आहे इथे न्यूयॉर्क सिटीमध्ये. त्यासाठी आता आपण चाललो आहोत सेंट्रल पार्कमध्ये. इथे आतमध्ये बेथेस्डा फाउंटन म्हणून एक आहे. सो चला जाऊया. I know the ones that are only like 7 because I had to jog with there. मॅरेथॉन अजून चालू आहे. न्यूयॉर्क मिनी मॅरेथॉन म्हणून बघू शकता तुम्ही. इथे लोक अजून मॅरेथॉनमध्ये पळत आहेत. बरीच लोक आणि बरेच लोकांनी फिनिश पण केलेलं आहे. आणि फिनिश लाईन आहे न्यूयॉर्क मिनी We're just gonna tell you at the Marathon. end, you gotta pay for 2 entries. Just kidding. Have a great finish. Congratulations. फिनिश लाईन आहे मिनी मॅरेथॉनची आणि बघू शकता एक जे शेअर करतायत. एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. इथे लोक फार फिटनेसच्या बाबतीत डिसिप्लिन खूप फॉलो करतात आणि फार बरं वाटतं बघून. लहान मुलं म्हणा, वृद्ध लोक म्हणा, सगळ्यांना फिटनेसची फार आवड आहे. त्यामुळे रनिंग असेल किंवा एक्सरसाइज असेल खूप मनापासून सगळे करतात. आणि फायनली आपण पोचलो आहोत इथे फाउंटनच्या इथे. खूप फेमस स्पॉट आहे इथे. बरेच लोक फोटो काढायला येतात. आणि कोइन्सिडन्स म्हणजे माझा पण एक फोटो इथे या फाउंटनच्या इथे मी काढला होता. आणि तेव्हासुद्धा मी व्हाईट टी शर्ट घातली होती आणि आजसुद्धा मी व्हाईट टी शर्ट घातली आहे सेंट्रल पार्कमध्ये यायला. उन्हाळ्याचे दिवस आहेत तर मी विचार केला की व्हाईट घालावं. आणि काय योगायोग, ह्याच फाउंटनच्या इथे माझा जुना फोटो आहे व्हाईट टी शर्टवर. बऱ्याच मूवीचं शूट इथे होतं आणि एक फार फेमस आणि माझी आवडती मूवी आहे ज्याचं शूट इथे झालेलं आहे. कियानू रिव्ह्स त्याच्यामध्ये लीड ॲक्टर आहे. कोणाला माहिती असेल तर कमेंट करा, नसेल तर मी स्वतःच सांगतो. जॉन विक या मूवीचं शूट इथे झालेलं आहे. आणि हा जो स्पॉट आहे पिक्चरचा एंड इथे होतो आणि परत नवीन पार्ट चालू होतो. बघू शकता इथे बरीच लोकं आली आहेत. वीकेंड आहे आज, त्यामुळे गर्दी कधी पण तुम्ही आलात तरी सेंट्रल पार्कमध्ये गर्दी ही नेहमीच असते. आणि हा वन ऑफ दी टुरिस्ट अट्रॅक्शन स्पॉट आहे, त्यामुळे इथे तुम्हाला बरीच लोकं दिसतील नेहमीच केव्हाही तुम्ही आलात तरी. मला स्वतःला पण ही जागा फार आवडते. आणि आपल्या ह्या सिरीजची सुरुवात मी असा विचार केला की का नाही सेंट्रल पार्कपासून आपण सुरुवात करूया आपल्या ह्या नवीन यूट्यूब सिरीजची. पूर्ण सेंट्रल पार्क फिरणं एका दिवसात तर शक्य नाही आहे, पण मी नक्कीच पुढच्या वेळी प्रयत्न करीन की बाकीचे जे टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते कवर करीन हळूहळू करून. इथे या लेकमध्ये बोटिंग चालली आहे. आणि अजून एक भारी गोष्ट म्हणजे बघा, इथे सगळी माणसं बसली आहेत आणि आपण बघू शकता कासव इथे पाण्यात किती जवळ आहे.
Ready, turn around. सेंट्रल पार्कमध्ये तुम्ही कधी आलात ना, मन फार प्रसन्न वाटतं. कारण एवढी हिरवळ आहे, एवढे प्लांट्स आहेत, एवढे ट्रीज आहेत आणि बरीच लोक आपल्याला दिसतात इथे. त्यामुळे छान वाटतं एकदम. आणि चेरी ऑन द टॉप म्हणजे उन्हाळा चालू झाला आहे आणि आजचं वातावरण फार सुंदर आहे, प्रसन्न वाटतं आहे, मनमोहक आहे एकदम. आणि ज्या पद्धतीने ही पार्क मेंटेन केलेली आहे ते बघून मला फार आनंद होतो. सो आपण या स्पॉटवर जिथे आलो आहोत त्याला चेरी हिल म्हणून बोलतात. इथे एक रॉक आहे, म्हणजे एका दगडावर उभे राहून लोक फोटो काढतात. तो बघा तिथे युजली. आणि लॉकच्या पुढेच एक लेक आहे. तर हा एक फोटो स्पॉट आहे. म्हणजे असे बरेच स्पॉट्स आहेत इथे सेंट्रल पार्कमध्ये जिथे लोक युजली बसतात, आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवतात आणि फन ॲक्टिव्हिटीज चालू असतात, खेळ चालू असतात काही ना काही. हे बघा, मजेशीर गोष्ट म्हणजे काय, इथे न्यूयॉर्क सिटीमध्ये हे बरेचसे असे सायकल राईड्सवाले आणि सायकलिस्ट तुम्हाला दिसतील. रनर्स तर आपण बघितले, आता आज मॅरेथॉन आहे त्यामुळे. पण हे सायकलिस्ट पण ह्यांच्या टूर्स असतात जे तासाभरात पूर्ण न्यूयॉर्क सिटी सेंट्रल पार्कचे तुम्हाला जे मेन टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते दाखवतात सायकलवरून. तर फार एक चांगला एक्सपिरियन्स आहे. पण मी स्वतः प्रेफर करतो की चालून तो अनुभव घेतलेला जास्त बेटर आहे आणि मजा येते. उलट मला तर पर्सनली विचाराल तर छान वाटतं आहे. बघा, सेंट्रल पार्कमध्ये बरेच असे स्ट्रीट परफॉर्मर्स असतात जे काही ना काहीतरी परफॉर्म करत असतात. मगाशी आपण बघितलं, आता अजून एक इथे एक परफॉर्मर आहे. ह्या ब्रिजला बो ब्रिज म्हणून बोलतात. सो हा एक स्पॉट आहे. परत त्या स्पॉटला पण बोट शिप स्पॉट म्हणून बोलतात. सेंट्रल पार्कमध्ये बरेच असे स्पॉट्स आहेत जिथे लोक काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत असतात किंवा फोटोशूट चाललेला असतो. कोणाचा वेडिंग फोटोशूट असतो, कोणाचा ग्रॅज्युएट वेडिंग फोटोशूट असतो. तर तुम्हाला अजून एक नजारा दाखवतो मी या ब्रिजवरून. बरीच लोक इथे फोटो काढतात आणि फार सुंदर दृश्य आहे. सिटीची ती साईड दिसते आपल्याला या ब्रिजवरून. एक प्रकारे एक सेल्फी स्पॉटच म्हणावा लागेल. एक मजेशीर गोष्ट म्हणजे ही तुम्हाला जी समोर बिल्डिंग दिसते या बिल्डिंगला बिलियनेअर्स रो म्हणून असं बोलतात. म्हणजे हा जो पूर्ण ॲव्हेन्यू आहे तो रस्ता आहे बिलियनेअर्स रो बोलतात. कारण जगातले सगळे अरबोपती यांची घरं या बिल्डिंगमध्ये आहेत आणि ह्या बिल्डिंगमधून पूर्ण सेंट्रल पार्कचा व्ह्यू दिसतो. सो आपलं सेंट्रल पार्क एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि सकाळपासून काय खाल्लं नाही, फक्त कॉफी घेतलेली आहे. आता विचार करतो आहे की पिझ्झा स्लाईस घेतो आहे. या न्यूयॉर्क शहरची एक खासियत आहे की पिझ्झा स्लाईस फार फेमस आहेत. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही याल तेव्हा नक्की पिझ्झा ट्राय करा. आणि ते जवळपासच एक पिझ्झा कलेक्टिव्ह म्हणून पिझ्झा प्लेस आहे, नवीन जागा आहे. व्हीगन पिझ्झाच त्यांच्याकडे भेटतात. त्यामुळे पहिल्यांदा आज ट्राय करणार आहे व्हीगन पिझ्झा स्लाईस. हीच आहे ती जागा, पिझ्झा कलेक्टिव्ह. आपण आता जाणार आहोत तिथे. व्हीगन पिझ्झाचे ऑप्शन्स बघा. व्हीगन चिकन बफेलो आणि व्हीगन पेपरोनी मी ऑर्डर केलं आहे. लाईक प्लांट बेस्ड चिकन आहे, प्लांट बेस्ड पेपरोनी आहे. हे ॲक्च्युअल चिकन नाही आहे, त्यांना मला माहीत नसेल. व्हीगन म्हणजे व्हेज फूड ऑप्शन्समध्ये.
ज्यादा डिलिशियस दिसत आहेत. बघा दिसताना किती डिलिशियस दिसतात. आणि हे सगळं व्हेज आहे, व्हीगन ऑप्शन आहे. आता मी ट्राय करणार आहे. आणि अजून एक मी चीज स्लाइस पण घेतली आहे. युजली न्यूयॉर्क पिझ्झा असा स्क्वेअर नसतो, पण हे एक वेगळा पिझ्झाचा ऑप्शन आहे. आपण ट्राय करणार आहोत. लेट्स सी. सो फायनली आजचा आपला दिवस पूर्ण कंप्लीट झाला आहे. सेंट्रल पार्कमधून दुपारी मी घरी आलो. फार थकलो होतो फिरून आणि झोपलो. आता उठलो, देवपूजा केली आणि विचार केला की आता पुढच्या व्हिडिओची काहीतरी तयारी सुरू केली पाहिजे आणि त्यासाठी मी निघालो आहे. सो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आता आपण पुढच्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. खूप एक्सायटिंग व्हिडिओ असणार आहे. सो नक्की आपल्या चॅनलवर तुम्ही येऊन बघा तो व्हिडिओ काय असणार आहे. आणि एक हिंट देतो, खूप मोठा ॲक्टर आहे आणि तो DJ पण आहे. आणि आता सध्याच त्याचं एक नवीन मूवी पण आली आहे, खूप चाललेली मूवी. तो विलनचा रोल करतो आणि तो येतो आहे आणि त्या इव्हेंटसाठी आपण आता चाललो आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.